श्रीरंग बारणे यांची ही प्रचार रॅली आणि ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तिथे उपस्थित आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची ही रॅली निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत आणि इतर महायुतीचे काही नेते देखील आहेत उपस्थित। दीपक केसरकर असतील किंवा प्रवीण दरेकर हे देखील या रॅलीमध्ये आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेत श्रीरंग बारणे आणि सोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, काय एकूणच सविस्तर माहिती द्याल? तर मावळमध्ये श्रीरंग बारणे यांची प्रचार रॅली निघालेली आहे आणि आजच ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून। गोविंद, अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता या रोड शो साठी म्हणून उपस्थित झालेले आहेत आणि आपण बघतो की प्रचंड उत्साह आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे श्रीरंग बारणे आहेत ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि ते तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यामुळे ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाते। महायुतीने मोठी ताकद या सगळ्या मतदारसंघामध्ये लावलेली आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की श्रीरंग बारणे यांच्या समोरचा जो उमेदवार आहे तो महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे गटाचे संजोग वागरे आहेत। त्यामुळे इथे जी निवडणूक होतीये किंवा इथं जो सामना रंगतो तो शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीने सामना रंगतो आहे। या सगळ्याला प्रत्युत्तर देताना वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असताना आता मात्र जी निवडणुकाचा पहिला महत्वाचा टप्पा आहे आणि जिथे महायुतीची ताकद दिसणं गरजेचं आहे ती आपल्याला या रॅलीच्या माध्यमातून दिसताना आपण बघतोय। प्रचंड मोठा प्रतिसाद मावळ लोकसभा मतदारसंघातील जे तीनही पक्षाचे प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, जे स्थानिक आजी माजी खासदार आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। विशेष करून या पश्चिम महाराष्ट्रातील किंवा या पुणे जिल्ह्यातील जे महत्वाचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघापैकी पहिला रोड शो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि ज्याला अशा पद्धतीनं प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मावळ लोकसभा मतदारसंघ जो आहे तो रायगड, पिंपरी चिंचवड, उरण म्हणजे या तीनही जिल्ह्याचा मिळून बनलेला आहे हा मतदारसंघ आणि मोठा दुर्गम भाग असलेला हा सगळा मतदारसंघ आहे। त्या व्यतिरिक्त इकडे लोहगड असेल, लोणावळ्यासारखं पर्यटन क्षेत्र असेल, उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांचं जे श्रद्धास्थान आहे एकविरा देवी ते असेल, या सगळ्यामुळं हा नेहमी चर्चेत राहणारा मतदारसंघ। त्याचबरोबर एक्सप्रेस वे ज्याला आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तो या मतदारसंघातील आहे। उरण किंवा पनवेल या भागामध्ये जे जेएनपीटीचं बंदर आहे त्यासाठी सुद्धा महत्वाचा हा सगळा मतदारसंघ आहे। पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा मतदारसंघ मागील काही महिन्यांपूर्वी जेव्हा या फॉक्सकॉन वेदांता फॉक्सकॉन या मतदारसंघातून बाहेर गेली मोठी कंपनी ज्याची मोठी लागत होती त्यावेळेस चर्चेत आला होता आणि आपल्याला माहिती आहे की फॉक्सकॉन वेदांता गेल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते, बेरोजगारीचे प्रश्न समोर आले होते। त्यामुळे या मतदारसंघामध्ये रोजगारीचा प्रश्न तर आहेच आहे, पर्यटनाच्या विकासाचा प्रश्न आहे, एक्सप्रेस वेचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो देखील आहे आणि या सगळ्या प्रश्नावर ही निवडणूक लढली जातेच आहे। मात्र जसं मी म्हणालो की याआधी सुद्धा या पद्धतीनं शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत होतीये, त्या लढतीकडे सामान्य नागरिक, सामान्य मतदार कसं बघतोय हे मतदानाच्या दिवशी करणार आहे, मतदानानंतर करणार आहे। उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर शरद पवार असतील आणि इतर जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांच्या मोठ्या सभा इकडे होणार आहेत। शरद पवारांनी स्वतः इथे येऊन मागच्या वेळेस जेव्हा सभा घेतली त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्याला जर कोणी धमकावण्याचा प्रयत्न केला तर माझं नाव शरद पवार आहे या स्वरूपात त्यांनी इशारा दिला होता आणि त्यामुळे
पुन्हा एकदा हा सगळा मतदारसंघ चर्चेत आला होता. आता जर बघितलं तर त्याचेच सगळे पडसाद म्हणावे लागतील. महायुतीची जी सगळी शक्ती आहे ती या मतदारसंघात एकवटलेली दिसते.